नमस्कार, मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. जगाच्या पाठीवर आमच्या विशेष बुलेटिनमध्ये बातम्यांचा आढावा घेऊयात आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या. मुलांच्या लसीकरणाबाबत एक मोठी बातमी ती म्हणजे 2 ते 18 वर्ष वयोगटातील मुलांना आता लस मिळणार आहे. कोवॅक्सिनला सरकारनं मंजुरी दिली आहे. DCGI कडून मुलांच्या लसीकरणासाठी मंजुरी मिळाली आहे. कोरोना संकटामुळे जगभरातील 10 कोटी नागरिक गरिबीत लोटले गेलेत असं भीषण वास्तव समोर आणलंय संयुक्त राष्ट्राचे महासचिव अँटनी ग्युटेरस यांनी. तसंच 400 कोटींहून अधिक जण मूलभूत सुविधांपासून वंचित राहिलेत आणि उत्पन्नाची साधनं, आरोग्य सुविधा, सामाजिक पातळीवरची मदत त्यांना मिळाली नाही. आंतरराष्ट्रीय पातळीवर जाणवत असलेल्या एकजुटीच्या अभावामुळे युद्धबाधित आणि गरीब देशांना याचा सर्वाधिक फटका बसल्याचं त्यांनी सांगितलं. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या सदस्यांसमोर ते बोलत होते. ब्राझीलमधल्या कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचा फटका राष्ट्राध्यक्ष जैर बोल्सोनारो यांना बसला. लसीकरण झालं नसल्यानं त्यांना ब्राझील चॅम्पियनशिपचा सामना पाहता आला नाही. मॅच पाहण्यासाठी लसीकरणाची काय गरज असा सवाल त्यांनी उपस्थित केला. आणि ब्राझीलमध्ये कोरोना बळींची संख्या 6 लाखांच्या पार पोहोचली आहे. कोरोना परिस्थिती हाताळण्यात बोल्सोनारो यांना अपयश आल्याचा आरोप होतोय आणि याबद्दल त्यांची सिनेटकडून चौकशीही केली जाते. ऑस्ट्रेलियातलं कोरोना संकट काहीसं कमी होताना दिसतंय. न्यू साऊथ वेल्समध्ये मंगळवारी दररोजच्या रुग्णसंख्येत घट झाली. 2 महिन्यातली ही सर्वात कमी रुग्णसंख्या आहे. 24 तासात 360 जणांना स्थानिक संक्रमणातून कोरोनाची लागण झाली तर 5 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. सिडनी आणि आजूबाजूच्या परिसरात 100 दिवसांनंतर व्यवहार सुरू झाले आणि त्यानंतरची ही आकडेवारी आहे. ऑस्ट्रेलियातील सर्वात मोठं शहर असलेल्या सिडनीमध्ये लसीकरण पूर्ण झालेल्यांसाठी प्रथमच सोमवारपासून सलून, जिम्स, कॅफेज आणि बार्स पुन्हा उघडण्यात आलेत. न्यू साऊथ वेल्स राज्यातील 16% आणि त्यापेक्षा जास्त वयाच्या 70% लोकसंख्येचं लसीकरण पूर्ण झाल्यानंतर काही निर्बंध उठवले गेलेत आणि आजपर्यंत लोकसंख्येच्या 73.5% लोकांचं लसीकरण देखील झालंय आणि 90% पेक्षा जास्त लोकांनी लसीचा 1 डोस घेतलाय. त्यामुळे अतिउत्साही लोकांनी या सगळ्याचा आनंद घेण्यासाठी आग्रह धरल्यामुळे काही व्यवसाय मध्यरात्रीच उघडण्यात आले. पेरू देशामध्ये लसीकरण वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. हीच मोहीम व्यापक करण्यासाठी 18 वर्षांच्या नागरिकांचंही लसीकरण केलं जाणार आहे. ॲस्ट्राझेनेका लसीचे डोस सुरुवातीला लिमा, क्लॉव, इका या प्रांतामध्ये दिले जातील. गेल्या आठवड्यात 16 लाख जणांचं लसीकरण झाल्याची माहिती आरोग्यमंत्री हर्नांडो यांनी दिली. पेरू देशातील 47% पात्र नागरिकांचं लसीकरण पूर्ण झालंय. कोरोना संक्रमणामुळे 2020 साली नव्या पुस्तकांच्या आवृत्ती ऑनलाईन पद्धतीनं वाचकांपर्यंत पोहोचवल्यानंतर मेक्सिको सिटीमध्ये आंतरराष्ट्रीय पुस्तक मेळावा यावर्षी ऑफलाईन भरवण्यात आला. जवळजवळ 800 प्रकाशक 15 दिवसात 200हून अधिक कार्यक्रमांचं आयोजन केलंय, ज्यात पुस्तकं सादरीकरण, वादविवाद आणि झोकालोमधील मैफिलींचा समावेश आहे. मधल्या काळात कोरोना साथीचा प्रकाशक आणि वाचक या दोघांनाही फटका बसला. इटलीमध्ये लसीकरण विरोधक आणि दंगलविरोधी पथकांमध्ये संघर्ष झाला. 15 ऑक्टोबरपासून कार्यालयात जाण्याकरता कोरोना प्रतिबंधात्मक लसींची सक्ती, कोरोना निगेटिव्ह रिपोर्ट असणं आवश्यक आहे. या ग्रीन पासला सातत्यानं विरोध होतोय. नियोजित ठिकाणी मोर्चा नेल्यानंतर आंदोलक विला पार्ककडे वळले. तिथे जाण्यापासून दंगलविरोधी पथकांनी त्यांना रोखलं, पण निर्बंध झुगारून पुढे जाणाऱ्या आंदोलकांना पांगवण्यासाठी पथकाला पाण्याचा मारा करावा लागला. रशियामध्ये दररोजच्या कोरोना बळीच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. लसीकरणाचा संथ वेग आणि सरकारकडून नियमांची सक्ती करण्यात होत असलेली टाळाटाळ त्यामुळे रुग्णसंख्या वाढतेय. शुक्रवारी सर्वाधिक म्हणजे 968 कोरोना बळींची नोंद झाली. सलग 4 दिवस 900हून अधिक कोरोना बळींची नोंद होतीये. पोर्तुगालच्या संसदेनं शुक्रवारी 4 विधेयकं मंजूर केली, ज्या माध्यमातून देशातील रक्त आणि रक्तदानाबाबतच्या कायद्यांमध्ये काही महत्त्वाचे बदल करण्यात आलेत. रक्तदानासाठी काही विशिष्ट कार्यपद्धती तयार करण्यात आली आहे. पोर्तुगीज संविधानानं एखाद्या व्यक्तीच्या लैंगिक प्रवृत्तीवरती आधारित भेदभाव करण्यास प्रतिबंध केलाय आणि 2010 पासून पोर्तुगालमध्ये रक्तदानात भेदभाव करण्यास मनाई करण्यात आली आहे. परंतु काही आरोग्य कर्मचाऱ्यांनी कथितरित्या समलिंगी आणि उभयलिंगी देणगीदारांना स्वीकारण्यास नकार दिला, कारण त्यांचं लैंगिक वर्तन हे संसर्गजन्य रोगांचा उच्च धोका आहे आणि यानंतर कायद्यात बदल करण्यात आलेला आहे. दक्षिण कॅलिफोर्नियामध्ये एका छोट्या विमानाचा सोमवारी अपघात झाला. या दोघांचा मृत्यू झाला.
अन्य 2 जण जखमी झालेत. या अपघातामुळे 2 घरांना आग लागली. मृतांपैकी कोणी विमानातले होते किंवा ग्राउंड स्टाफपैकी होते याची माहिती अजून उपलब्ध झालेली नाही. कॅलिफोर्नियात सँटीमध्ये ही दुर्घटना घडली. 2 घरं आणि काही वाहनांचं देखील यात नुकसान झालंय. ट्युनिशियाचे राष्ट्रपती कास सईद यांच्या अपवादात्मक उपाय या धोरणाचा निषेध करण्यासाठी रविवारी मध्य ट्युनिसमध्ये हजारो निदर्शक जमले होते. सरकार विरोधातील देशव्यापी आंदोलनानंतर पुढे काय होणार याची उत्सुकता सगळ्यांना आहे. जुलैमध्ये कास सईद यांनी पंतप्रधानांना बडतर्फ करत सगळी सत्ता राष्ट्रपतींच्या हाती घेतली आणि ट्युनिशियाची संसद सुद्धा तातडीनं गोठवण्यात आली. राष्ट्रपती कास सईद यांच्या सध्याच्या कार्यपद्धतीकडे एकाधिकारशाही म्हणून पाहिलं जात आहे. पोलिश राज्यघटनेनं युरोपियन युनियनच्या काही कायद्यांना सुधारणांसह मंजूर करण्याचा निर्णय या आठवड्यात देशाच्या घटनात्मक न्यायालयानं दिला. यानंतर युरोपियन युनियनला पाठिंबा दर्शवण्यासाठी पोलंडमध्ये रविवारी मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात आलं. उजव्या विचारसरणीच्या राष्ट्रवादी सरकारच्या टीकाकारांना भीती वाटते की न्यायालयाच्या निर्णयामुळे पोलंडला आपल्या भूमिकेमुळे युरोपियन युनियनच्या बाहेर काढलं जाईल. म्हणूनच लोकांनी रस्त्यावर येत आम्ही युरोपियन आहोत असे बॅनर घेऊन रस्त्यावर उभं राहून आंदोलन केलं. वॉर्सामधील हजारो लोकांनी ऐतिहासिक कॅसल स्क्वेअरवर मोठ्या प्रमाणात आंदोलन केलं. सर्बियाचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर व्ह्युचिच यांनी रविवारी सांगितलं की त्यांना आशा आहे की सर्बियाला रशियाकडून नैसर्गिक गॅससाठी सर्वोत्तम किंमत मिळेल. व्ह्युचिच यांच्या मते सध्या सर्बियातील ग्राहकांमध्ये गॅसच्या वाढत्या किमतींमुळे मोठा रोष आहे. रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लाव्रोव्ह यांच्याशी झालेल्या बैठकीनंतर व्ह्युचिच म्हणाले की आम्हाला आशा आहे की सर्बियाला युरोपमधील सर्वात रास्त किंमत मिळेल. एका पत्रकार परिषदेदरम्यान सर्बियाचे अध्यक्ष म्हणाले की त्यांना लाव्रोव्ह आणि रशियाचे उपपंतप्रधान युरी बोरिसोव्ह यांनी आश्वासन दिलंय की ते रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी गॅस कराराबद्दल बोलतील. इच्छामरणाबाबत इटालियन कायद्यांवरील जनमत चाचणीची विनंती करणारी याचिका दाखल करून घेण्यासाठी डझनभर कार्यकर्ते शुक्रवारी रोममध्ये जमले होते. इटलीमध्ये सध्या बेकायदेशीर असणाऱ्या इच्छामरणाला प्रतिबंधित करणारे कायदे रद्द करावेत आणि इच्छामरणाची मागणी करणाऱ्यांना मदत पुरवणाऱ्या डॉक्टरांवरती कारवाई करण्याच्या कायद्यांनाही रद्द करावं अशी मागणी या गटानं केली. इच्छामरण समर्थक संघटनांनी सांगितलंय की इच्छामरणाच्या समर्थनार्थ गेल्या 3 महिन्यात 10 लाखांहून अधिक स्वाक्षऱ्या गोळा करण्यात आल्या आहेत. इटालियन कायद्यानुसार एखादा कायदा रद्द करण्यासाठी जनमत तयार करण्यासाठी 5 लाख नागरिकांची स्वाक्षरी आवश्यक आहे. चिलीचे राष्ट्राध्यक्ष सेबेस्टियन पिनेरा यांनी शुक्रवारी त्यांच्या कुटुंबाच्या मालकीच्या आणि पर्यावरणदृष्ट्या समृद्ध भागात आखलेल्या खाण प्रकल्पाची नव्यानं चौकशी करत असल्याच्या निर्णयाबद्दल नापसंती व्यक्त केली. पंडोरा पेपर्स लीकमधील डोमिंगा खाणीबाबत नवीन खुलासे झाल्यावर सरकारी वकिलांच्या कार्यालयानं घेतलेल्या निर्णयामुळे श्रीमंत आणि शक्तिशाली लोक त्यांची गुंतवणूक आणि मालमत्ता कशी लपवतायत याचा खुलासा झाला. आणि लीक झालेल्या कागदपत्रांमधून असं दिसून आलंय की चिलीच्या सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेल्या पिनेरा यांनी ब्रिटिश व्हर्जिन बेटांमधील ऑफशोर कंपन्यांचा वापर डोमिंगा खाण प्रकल्पाशी संबंधित व्यवहारासाठी केला होता. अहवालानुसार 2011 मध्ये प्रकल्पाची विक्री करताना पर्यावरणाचं नुकसान होऊ नये अशी अट घातली गेली होती आणि तत्कालीन पिनेरा यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं त्यावेळी या प्रकल्पाचं स्थान संरक्षित नैसर्गिक राखीव क्षेत्र म्हणून स्वीकारण्यास नकार दिला. स्थानिक लोकांसाठी स्वायत्ततेची मागणी करणाऱ्या आंदोलकांना रोखण्यासाठी चिलीची राजधानी सँटियागोमध्ये रविवारी स्वदेशी मोर्चा दरम्यान वॉटर कॅननचा सामना करावा लागला. हा कार्यक्रम मूळ लोकसंख्येकडूनच प्रतिकार दिन साजरा करण्यासाठी आयोजित करण्यात आला होता. या दिवसाला चिलीमध्ये कोलंबस डे म्हणून सुद्धा ओळखलं जातं. या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येनं आंदोलक सहभागी झाले होते. इथल्या मूळ मापुगुंडन भाषेत मापुचे या शब्दाचा अर्थ आहे स्थानिक लोक असा. फ्रेंच पोलीस अधिकाऱ्यांच्या एका गटानं डझनभर स्थलांतरितांना शुक्रवारी इंग्लिश खाडी ओलांडून ब्रिटनला जाताना पाहिलं. ब्रिटिश ब्रॉडकास्टर स्काय न्यूजच्या फुटेजमध्ये हा सगळा प्रकार दिसलाय. स्थलांतरितांचे हे प्रयत्न खरं तर रात्रीच्या वेळी होत असतात, पण नुकताच समोर आलेला हा प्रकार दिवसा घडल्यानं आश्चर्य व्यक्त होतंय. प्रवाशांसह स्काय न्यूजच्या टीमनं या स्थलांतरितांना पाहिलं, ज्यात 3 लहान मुलांचा अंदाजे 40 जण होते, ज्यांचा यूकेमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न होता. काबूलमधील शिया पंथीयांच्या नागरिकांनी शुक्रवारी नमाज अदा केली आणि त्याचवेळी उत्तर अफगाणिस्तानमधील
कुंदूज प्रांतातील शिया मुस्लिम उपासकांनी खचाखच भरलेल्या दुसऱ्या मशिदीत मोठा स्फोट झाला. तालिबानच्या पोलीस अधिकाऱ्यांना सांगितलं की या स्फोटात किमान 100 लोक मारले गेले असावेत. अर्थात नेमका आकडा सांगणं सध्या कठीण आहे. शिवाय जखमी नागरिकांची संख्या सुद्धा खूप मोठी आहे. कुंडूज स्फोटाची जबाबदारी अजून कोणत्याही संघटनेनं स्वीकारलेली नाही. पण इस्लामिक स्टेट या दहशतवादी गटातील अतिरेक्यांनी अफगाणिस्तानच्या शिया अल्पसंख्याकांवर हल्ला करण्याचा मोठा इतिहास आहे आणि देशाची राजधानी काबूलच्या मशिदीत घातपाती हल्ले आणि स्फोट घडवण्याची मालिका सुरूच आहे. आयसिसच्या प्रतिस्पर्धी दहशतवाद्यांनी हल्ल्यांच्या मालिकेत तालिबानला लक्ष्य केलंय असा आरोप केलेला आहे. अशाच आंतरराष्ट्रीय घडामोडी आणखी पाहणार आहोत एका छोट्याशा ब्रेक नंतर. पाहत राहा जगाच्या पाठीवर. ब्रेक नंतर बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. पाहूयात आणखी आंतरराष्ट्रीय घडामोडी. स्पेनच्या ला पाल्मा बेटावरील ज्वालामुखीतून अजूनही लाव्हारसाचं उत्सर्जन सुरू आहे. गेल्या 3 आठवड्यांपासून आतापर्यंत हजारो लोकांचं स्थलांतरण करण्यात आलंय. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी रविवारी वितळलेल्या खडकाच्या नवीन प्रवाहाचं निरीक्षण केलं. या प्रवाहामुळे 1100हून अधिक इमारती उद्ध्वस्त झाल्यात. लाव्हाच्या मार्गातील प्रत्येक गोष्ट, घरं, शेती, जलतरण तलाव आणि औद्योगिक इमारती सुद्धा उद्ध्वस्त झाल्यात. वायव्य आफ्रिकेच्या अटलांटिक महासागराच्या द्वीपसमूहातील ला पाल्मा हा स्पेनच्या कॅनरी बेटांचा भाग आहे आणि ला पाल्माची अर्थव्यवस्था ही प्रामुख्यानं पर्यटन आणि केळीच्या लागवडीवरती अवलंबून आहे. या ज्वालामुखी उद्रेकानं या दोन्ही प्रमुख गोष्टींची हानी झाली आहे. ला पाल्माची अर्थव्यवस्था कोलमडण्याच्या स्थितीत आहे. दक्षिण कॅलिफोर्नियाच्या किनाऱ्यावरील पाण्यात कच्च्या तेलाचे अंश आढळल्यानंतर पर्यावरणवाद्यांनी भीती व्यक्त केली आहे. एका आठवड्यानंतर ऑरेंज काउंटी आणि तिथल्या समुद्रकिनारे संभाव्य आपत्तीपासून बचावलेत. तटरक्षक दलाचा अंदाज आहे की कमीत कमी 25,000 गॅलन म्हणजेच 95,000 लिटर तेल आणि हंटिंग्टन बीचवरील फुटलेल्या पाईपलाईनमधून 132,000 गॅलन म्हणजेच 500,000 लिटर तेल पसरलं. या क्रूड ऑइलचा समुद्री जीवांवरती दीर्घकालीन परिणाम होण्याची भीती पर्यावरणवाद्यांना वाटते. येमेनचा प्रमुख किनारी शहर असणाऱ्या एडनमध्ये रविवारी एका कार बॉम्बस्फोटात किमान 6 जण ठार झाले. हा बॉम्बस्फोट 2 वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांना लक्ष्य करण्यासाठी करण्यात आला होता, पण हे दोन्ही अधिकारी यातून बचावल्याची माहिती मिळते. येमेनचे कृषी मंत्री सालेम अल सोकोत्राय आणि एडनचे गव्हर्नर अहमद लामलास यांच्या ताफ्याला लक्ष्य करण्यासाठी हा स्फोट घडवून आणल्याची माहिती मंत्री मोअम्मर अल इरियानी यांनी दिली. तर अल इरियानी म्हणाले की या स्फोटामध्ये लमलासच्या साथीदारांपैकी किमान 6 जण ठार झाले आणि जवळून जाणारे किमान 7 जण जखमी झाले. न्यू मेक्सिकोमध्ये अल्बुकुर्की इंटरनॅशनल बलून फेस्टिवलला सुरुवात झाली आहे. 8 दिवस हा फेस्टिवल सुरू असतो. या दरम्यान विविध आकारांचे रंगांचे फुगे यासाठी तयार केले जातात आणि कोरोना काळामुळे गेल्या वर्षी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला नव्हता. आणि आंतरराष्ट्रीय घडामोडी पाहिल्यानंतर वेळ झाली जगाच्या पाठीवर आमच्या बुलेटिनमध्ये इथेच थांबण्याची. मात्र बातम्यांच्या इतर अपडेट्ससाठी पाहत राहा न्यूज 18 लोकमत.